श्रावण महिना म्हटला की सणांची रेलचेल आणि श्रावण महिना म्हटला की सगळे उपवासाचे पदार्थ ना आपल्या रडारवरती येतात। उपवासाचं जे साहित्य आहे ना त्याची लिस्ट आहे ती मुळातच खूप छोटी, त्यामुळे परमिटेशन कॉम्बिनेशन करून उपवासाच्या पदार्थाची नॉवेल्टी जपून ठेवणं हे तसं चॅलेंजिंग आहे। तर उपवासाची थोडीशी ऑफबीट पण तरीही पारंपरिक अशी रेसिपी आज आपण करतोय। ही एक अशी रेसिपी जी आजकाल फार कॉमनली बनवली जात नाही, चवीला अशक्य अशी चविष्ट पण तरीही पटकन बनते। तर बघूया माझ्या आजीची ही उपवासाची रेसिपी। तर बनवूया बटाट्याचा शिरा किंवा हलवा। रेसिपीची सुरुवात करू। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले घेऊया बटाटे। बटाटे नीट धुवून घेऊया। एका कुकरमध्ये घेऊया थोडंसं पाणी, त्यामध्ये घालू हे बटाटे। आणि गॅस चालू करून कुकरचं झाकण नीट घट्ट लावून घेऊ। बटाटे नीट उकडून घेऊ। कुकरमधनं आपण व्यवस्थित बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर कुकरमधनं काढून एका चाळणीवरती ठेवून एकदम शांत पण करून घेतले, एकदम थंड पण करून घेतलेले आहे। बटाट्याची सालं आपण काढून घेऊया आता। एका परातीत आपण घेऊ बटाटे आणि थोडेसे मोठे मोठे चॉप्स करून घेऊ। बटाटा गार करण्याची ही स्टेप आहे ना, तो तुम्ही स्किप करू नका। व्यवस्थित गार झाला पाहिजे बटाटा। आता आपण हे व्यवस्थित मॅशरच्या साहाय्याने असे प्रेस करून घेऊ। हे जे मिश्रण तयार होईल ते व्यवस्थित कोरडं खट्ट पाहिजे, अजिबात चिकट नको आणि ओलसर पण नको। बोटांच्या साहाय्याने पण जरा चेक करून घेऊ, काही गुठळ्या राहिल्या असतील तर ते आपण व्यवस्थित मोडून घेऊ। हे जे मिश्रण आपलं तयार झालं आहे कोरडं आहे व्यवस्थित। आता एक पॅन घेतलाय, त्यामध्ये आपण घालूया तूप। तूप तापलं की यामध्ये घालूया मगाशी आपण मॅश केलेला बटाटा। आता व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। सगळं जे तूप आहे ते मिक्स करायचं आहे नीट बटाट्यामध्ये। तूप एकदा बटाट्यामध्ये छान मिक्स झाल्यावरती आपल्याला तरी पण छानपैकी हे परतायचं आहे, जोपर्यंत ना बटाट्याचा जो असा कच्चेपणा जात नाही। कमीत कमी 7 ते 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित हा जो बटाटा आहे तो परतायला लागतो। त्याचा कच्चेपणा पूर्णपणे घालवला गेला पाहिजे। 8 ते 10 मिनिटं परतल्यानंतर हळूहळू बटाटा आहे ना तो असा आळायला चालू होतो, कोरडा पण होतो थोडासा आणि थोडासा गोल्डन ब्राऊन पण व्हायला चालू होतो। ज्या स्टेजला तुम्हाला वाटेल की बटाट्यातलं पाणी हे बऱ्यापैकी इव्हॅपोरेट झालं आहे, उडून गेलेलं आहे, बटाटा बऱ्यापैकी कोरडा झाला आहे आणि त्याचा जो कच्चेपणा आहे तो बऱ्यापैकी गेलेला आहे, त्यावेळेला आपण टाकूया यामध्ये थोडंसं दूध। घालूया थोडंसं दूध। इमिजिएटली लगेचच आपल्याला मिक्स करायचंय छानपैकी। दूध हे शिऱ्यामध्ये लगेचच छान असं मिक्स होतं। यामध्ये दूध जेव्हा एकजीव होईल त्या क्षणी आपण टाकूया साखर। रव्याच्या शिऱ्याच्या कंपॅरेटिव्हली ह्याला थोडीशी साखर जास्त लागते, कारण बटाटा सगळ्या गोष्टी एकदम ॲब्सॉर्ब करून घेत असतो। घालूया आता साखर आणि आता मिक्स करून घेऊ आपण। साखर अशी छान विरघळायला चालू होते, त्याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायला लागतं। साखर टाकल्यावरती तुम्हाला वाटू शकतं की असं खूप पातळसर झालेलं आहे, पण तसं नाही। साखर व्यवस्थित विरघळते, नंतर तो शिरा जो आहे तो व्यवस्थित आळायला परत एकदा चालू होतो। आता मंद गॅसवरती आपण ठेवूया झाकण। अंदाजे 30 सेकंद नंतर आपण ओपन करूया। परत एकदा नीट मिक्स करूया।
घालूया एक चॉप केलेले बदाम, बेदाणे मिक्स करून घेऊ आपण. आणि आपला सुपर टेस्टी आणि सुपर पौष्टिक एकदम एनर्जेटिक असा बटाट्याचा शिरा तयार आहे. रेडी टू सर्व. एन्जॉय. आज आपण बघितला बटाट्याचा शिरा किंवा हलवा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.